जय शिवराय मित्रांनो. तर तिरुपतीला आहे ना आपण 4 वाजता पोचलो आणि जिथे CRO ऑफिस आहे तिथे मित्राला पाठवला. तर तिथे रूमसाठी म्हणजे टोकन घ्यायला लागतं, नंतर रूम भेटतं. तर तिथे 4 ते 5 तास लाईनला राहायला लागेल रूमसाठी. मग तेव्हा तो टोकन भेटेल तेव्हा रूममध्ये जाऊ. तर आम्ही प्लॅन काय केला, आपला बॅगा बिगा ठेवायचा लॉकर आहेत ना त्याचा टोकन घेतला. काही काय मागतात, आधार कार्ड मागतात. आधार कार्ड घेताना आपला नंबर आणि प्लस आपला त्या मस्तीवर डोलं या करतात. तर आम्ही दोघाही 2 लॉकर घेतलेत. सॅडल बॅग्स आपण मित्राच्या लॉकरमध्ये ठेवलेत आणि टॉप बॉक्स आता मी न्यायला आलो. तो तुम्हाला दाखवतो पुढे ना. आपण फ्रेश होऊ ना तसाच दर्शनाला जाऊ. आता दर्शनाला किती टाइम लागतो तो सांगतो नंतर. जय श्री राम. तो हम लोग अभी जा रहे हैं दर्शन के लिए. अभी बजा कितना है, 6 बजे है. अभी इधर बस की या ऑटो रहता है और इधर से दर्शन के लिए जाते हैं. देखते आगे बताता हूँ हम लोग. और हम लोग है ना अभी दर्शन के लिए जा रहे हैं और अभी कितने बजे है, 6:30 बजे है. हमने पास नहीं निकाला था. पास नहीं निकाला था इसलिए हमें दर्शन के लिए कितना घंटा जाएगा अंदाज से? 4-5 घंटा जाएगा. 4-5 घंटा जाएगा अंदाज से. उससे ज़्यादा भी जा सकता है. हाँ, अब पास निकाला होता तो 3 घंटे में हो जाता. अभी 8 घंटा भी लग सकता है, 12 भी लग सकता है, कुछ आइडिया नहीं, बताते बाद में. आज का तिरुपति में मेरा दूसरा दिन है और कल दर्शन नहीं हुआ. 10:30 घंटे दर्शन के लिए था मैं और दर्शन बंद था. तो आज मैं फिर से 4-5 बजे जाने वाला हूँ दर्शन के लिए. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण 3:30 वाजता दर्शनाला गेलेलो. तर आपला दर्शन 5:30 वाजता आला, 2 तासामध्ये. काल आम्ही 20 तारखेला 8 वाजता गेलेलो रात्री. तर सकाळी 6:30 वाजता मी त्या हॉलमधून निघलो बाहेर. तिरुपतीचे दर्शनासाठी जातात ना, तिथं हॉल असतात. तर तिथनं आम्ही 6:30 वाजता निघलो. मग नंतर तिथले फलटणचे मित्र होते, अशी फ्रेंडशिप झाली. त्यांच्या रूममध्ये झोपलो 5 तास. 2 रूम होत्या त्यांच्या. मग नंतर वापस 3:30 वाजता दर्शनाला गेलो. तर आता आपण जाणार आहोत कुठे माहिती आहे का, चेन्नईला. पॅकिंग चालू आहे, दादा पॅकिंग करतात. चलो.